भारत 2025 बेस्ड ऑन वोकल फॉर लोकल, मोरिंगा मॅजिक साहित्य, शेवग्याच्या पानांची पावडर, गूळ, चण्याचे पीठ, तूप. महत्व: परिसरात मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या शेवग्याच्या पानांचे पावडर लाडू तयार होतात. नमस्कार, आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा वसाहत आहे. केंद्र बाल तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे. आमच्या टीमचे नाव डॉक्टर जगदीश चंद्र बोस आहे. लहान मुलांमध्ये कुपोषण हा मोठा प्रश्न आहे. शहरी मुलांना बोर्नव्हिटा सारख्या पोषक तत्वांचं सप्लिमेंट उपलब्ध असल्यामुळे तरी ते कंपन्या देशांच्या आहेत. त्यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे मुलांचे दात किडण्याची शक्यता असते. तसेच हे उत्पादन खूप महाग आहे, त्यामुळे पर्याय म्हणून स्वदेशी पोषक उत्पादनाची आवश्यकता आहे. मोरिंगा म्हणजे शेवग्याची पाने हा अतिशय फायदेशीर पर्याय आहे. 100 ग्रॅम शेवग्याची पानं वाळवून त्याच्यापासून 18 ग्रॅम पावडर तयार केली जाते व ती शेवग्याची पानं गावाखेड्यात भरपूर मुबलक प्रमाणात असतात व ऊनही भरपूर असतो, त्यामुळे ती वाळवणे अतिशय सोपे जाते व त्याच्यापासून पावडर तयार केली जाते. ही शेवग्याची पानं ही गावाखेड्यात अतिशय मुबलक प्रमाणात असतात. त्याच्यापासून अशा रंगाची पावडर तयार होते व त्यात गूळ, तूप मिसळले जाते व त्याच्यापासून लाडू तयार केले जातात. अधिक प्रथिने हवे असतील तर हरभऱ्याचे पीठ टाकू शकतो. जर तुम्हाला काय टाकायचे असेल तर ड्रायफ्रूट सुद्धा टाकू शकतो. या पावडर मध्ये प्रथिने, अमोनिया आम्ल, फायबर, मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात आढळतात. गोडवा वाढवण्यासाठी गूळ वापरतात. तसेच भाजलेल्या हरभऱ्याचे पीठ हे अतिरोग प्रथिने म्हणून वापरतात येईल. उपक्रमाचे महत्व: शाळांमधून अनेक उपक्रम होतात, त्यात आम्ही प्रदर्शन दाखवण्यासाठी आम्ही मुलांना प्रोत्साहन करतो व त्यात आम्ही मुलांना हे लाडू देतो. त्यामुळे त्यांना सांगतो की या लाडूचे फायदे असतात व ते लाडू खाल्ल्यावर काय फायदे होतात, त्यामुळे ते लाडू आम्ही त्यांना देतो व त्यांनाही आम्ही विविध उपक्रमात पत्र वाटतो. त्यात आम्ही कोणत्या उपक्रमाविषयी माहिती दिलेली असते व मुलांना आम्ही लाडू देतो व त्या लाडूंना आम्ही छोटा भीम असे म्हणतो. मग मुलं आवडीने ते घेतात.